गुढीपाडवा का साजरा करतात? 2 मिनिटात गुढीपाडव्याची गोष्ट जी मुलांना माहीत असावी. नमस्कार माझ्या बालमित्रांनो, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपण गुढीपाडवा का साजरा करतो, त्यामागचं कारण काय, असं गुढीपाडव्याच्या 5 गोष्टी आहेत वेगवेगळ्या. मग आपण त्या गोष्टी एक एक करून एक एक दिवशी बघूया. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती एका आरव नावाच्या मुलाची आहे. आपण गुढीपाडवा सण जो साजरा करतो त्यातून काय शिकतो हे या गोष्टीतून बोध होईल. एके दिवशी छोटा आरव सकाळी लवकर उठला. घरासमोर सुंदर रांगोळी, फुलं आणि एक उंच गुढी उभारलेली दिसली. आरव आईला विचारतो, आई, ही गुढी का गं उभारली आहे? आई हसून म्हणाली, बाळा, आज गुढीपाडवा आहे. हा आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. आई पुढे सांगते, असं म्हणतात की या दिवशी भगवान राम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले. लोकांनी आनंदाने घरासमोर गुढी उभारली आणि विजय साजरा केला. आरव खूप आनंदी झाला. तो बाबांसोबत घरासमोर सुंदर गुढी उभारतो. आई त्याला कडुलिंब आणि गुळ देते आणि म्हणते, जीवनात हे नीट ऐका बरं का मुलांनो, जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात, पण आपण नेहमी आनंदी राहायचं. काय समजलं ना? आरव हसून म्हणतो, आई, मी या नवीन वर्षात चांगल्या सवयी लावणार स्वतःला. आई म्हणाली, हीच गुढीपाडव्याची खरी सुरुवात आहे. नवीन वर्षासोबत नवीन सुरुवात. आता यातून आपण काय बरं शिकलो मुलांनो? नवीन वर्ष म्हणजे नवीन चांगल्या सवयी आणि आनंदाची सुरुवात. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याच्या 5 गोष्टी शिकू.